नंदुरबार शहरात काल रात्री गोवंश तस्करीच्या घटनेवरून 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेत 4 ते 5 युवक गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। काल मध्यरात्री विसरवाडी येथून नंदुरबारला गो तस्करी होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली। यावरून गोरक्षकांनी सदर गाडी थांबवून चौकशी केली असता दुसऱ्या गटातील युवकांनी तेथे येऊन वाद घालत हाणामारी केली। या प्रकरणी शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात मारहाण, दंगल आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। काल रात्री झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। दोन्ही गटांविरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे। दरम्यान आज शहर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबरे, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अधिकारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते। शिवण नदीच्या इथे जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये 2 जखमी आहेत। भरधाव गाडी जी इतरांच्या अंगावर गेली त्याच्यामध्ये 3 जखमी हॉस्पिटलला ऍडमिट आहेत आणि 4 इसमांना किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आलेला आहे। प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलेले आहेत। ते किरकोळ जखमी आहेत। अशा प्रकारे 5 इसम जे आहेत ते सध्या ऍडमिट आहेत। रायटचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये 8 ते 10 इसम असं प्रत्येक गुन्ह्यात म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे आपण 8 ते 10च आहेत की अजूनही काही इसम त्याच्यामध्ये आहेत हे तपास करून त्याप्रमाणे आपण आता त्यांना ताब्यात घेणार आहोत।